Welcome children. Students, open your book, page number 60, unit 3.3, eco-friendly celebrations. Students, 25 September 2015, पुणे. पर्यावरण पोषक उत्सव कसा साजरा करावा याच्या संदर्भात एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र समजावून घेऊ. आपल्याकडं खूप सण होत असतात आणि या सण उत्सवाच्या निमित्तानं आपण सेलिब्रेशन करतो, पण हे इको फ्रेंडली सेलिब्रेशन कसं केलं पाहिजे याचं खूप चांगलं उदाहरण या पत्रसंवादाच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. आपण पाहूया. डिअर अथर्व, I received your letter. First of all, congratulations. It's really amazing that you have celebrated eco-friendly Ganesh Utsav in America. Please write to me more about it. प्रिय अथर्व, मला तुझे पत्र मिळाले मित्रा. सर्वप्रथम तुझे अभिनंदन. तू अमेरिकेत पर्यावरण पोषक गणेश उत्सव साजरा केलास हे खरेच आश्चर्यचकित करणारे आहे. कृपया मला त्याविषयी आणखीन काही लिही. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा, पर्यावरण पूरक अशा अनेक गोष्टी करत असतो. तर अशा पर्यावरण पूरक अनेक गोष्टींच्या मध्ये गणेश उत्सव पण आहे. आणि हा गणेश उत्सव अमेरिकेमध्ये साजरा केलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये गणेश उत्सव साजरा केल्यानंतर पत्रानं त्याच्याबद्दलची अधिक माहिती मला पाठव असं म्हटलेलं आहे. त्याचं अभिनंदन पण केलेलं आहे. नेक्स्ट, हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अन इको फ्रेंडली दिवाळी. आर यू सरप्राइज्ड? यस, वी आर ॲक्च्युअली प्लॅनिंग इन अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स, but of course with delicious traditional snacks, mouth watering chaklis, anarase, karanjis and ladus. इकडे आम्ही सुद्धा पर्यावरण पोषक दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहोत. म्हणजे तू जसं तिकडं गणेश उत्सव साजरा केलास तसाच विचार आम्ही पण इकडं करत आहोत. तुला आश्चर्य वाटले असेल ना? होय, आम्ही खरोखरच फटाक्याशिवाय दिवाळीची योजना आखत आहोत. म्हणजे आम्ही खरंच दिवाळीला फटाके वाजवणार नाही आहोत. हे तुला आश्चर्य वाटेल, पण आम्ही असं ठरवलेलं आहे. परंतु अर्थातच तोंडाला पाणी सुटायला लावणाऱ्या चकल्या, अनारसे, करंजा आणि लाडू या स्वादिष्ट पारंपरिक फराळासह आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. आणि तीही इको फ्रेंडली सेलिब्रेशन करायचा आम्ही निश्चय केलेला आहे. नेक्स्ट, टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर प्लॅनेट ॲट होम. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. I am collecting some pictures and a lot of information about रायगड. फटाक्याची उणीव भरून काढण्याकरिता आम्ही घरी कागदाचा सुंदर कंदील तयार करणार आहोत. मी रायगड किल्ल्याची एक प्रतिकृतीही करणार आहे. मी रायगडविषयी काही चित्रे आणि खूपशी माहिती जमा करीत आहे. फटाक्यांच्या ऐवजी आपला वेळ सत्कारणी लागावा आणि म्हणून रायगड किल्ल्याची प्रतिकृती करण्याचा मी निश्चय केलेला आहे. मला जर प्रतिकृती तयार करायची असेल तर रायगड किल्ल्याबद्दलची माहिती मला मिळवावी लागेल. आणि म्हणून भरपूर चित्र, भरपूर माहिती मी रायगड किल्ल्याबाबत जमा केलेली आहे. व्हेन आर यू प्लॅनिंग to come to India? We are all waiting to meet you. Remember, bro,
वी आर नॉट जस्ट कझिन्स, वी आर फ्रेंड्स टू. तू भारतात येण्याचा बेत कधी करीत आहेस? आम्ही सर्व तुला भेटण्याची प्रतीक्षा करीत आहोत. लक्षात ठेव बंधू, आपण फक्त चुलत भावंडे नाहीत, तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत. हे तू कायम लक्षात ठेव. आय ऑलवेज लव टू रीड युअर लेटर्स अथर्व. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट Thanksgivings and Halloweens in the US. I'm really curious to know more about them. Please do write to me. मला तुझी पत्रे वाचायला नेहमीच आवडते अथर्व. मी अमेरिकेतील थँक्सगिव्हिंग डेज, ईश्वराचे आभार मानण्याचा दिवस, नोव्हेंबरचा 4था गुरुवार आणि हॅलोवीन, सर्व संतांचा दिवस 31 ऑक्टोंबरची संध्याकाळ या सणाबद्दल खूपसे ऐकले आहे. मी त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याकरिता खूप उत्सुक आहे. कृपया मला पत्र लिही. मी तुझ्या पत्राची वाट पाहतो. कन्वे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. लव टू डिअर ओजस. युअर्स लविंगली शार्व. काय म्हटलंय? काका व काकींना माझा आदरपूर्वक नमस्कार कळव. प्रिय ओजसला माझा पापा, तुझा प्रेमळ शार्व. हे पत्र कशाबद्दल लिहिलेलं आहे? हे विद्यार्थी मित्रांनो, इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा केला आहे अमेरिकेतल्या चुलत भावांनी. या दोघांनी मिळून एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हीसुद्धा भारतामध्ये दिवाळी अशीच साजरी करणार आहोत याच्याविषयी तो लिहितो आहे. आणि म्हणून शार्व अथर्वला लिहितोय. 25 सप्टेंबर 2015 पुणे इथून त्यानं पत्र पाठवलेलं आहे. पत्र खूप सुंदर आहे आणि या पत्रातला मजकूर समजावून घेऊन आपण पण असेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू.